बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर मोना वानखडे यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपादराजे, ज्यांच्या हस्ते दोन पुस्तकांचं प्रकाशन आपण करतो आहोत, ते डॉक्टर सुखदेव थोरात आणि विशेष अतिथी म्हणून श्रीमंत माने. इथे डॉक्टर रघुणा लोखंडे, विजय जाधव, कमलाकर गंगावणे, वसंतराव तायडे अशी सगळी मंडळी मिलिंदची माझ्यासोबतच सगळी माझे होते. मी यांच्यासोबत शिकत होतो. तुम्हा सगळ्यांना या छोट्याशा घरगुती कार्यक्रमात, कारण मी बाहेर गुडघ्यामुळे आणि व्हेरिकोसमुळे पडू शकत नाही, म्हणून मी हा छोटासा आपला घरगुती कार्यक्रम इथे आपण तयार केलेला आहे. मी वानखडे साहेबांच्या या कृतज्ञता ग्रंथाचं संपादन का केलं. मी मिलिंदचा विद्यार्थी. त्यांनी माझ्यावर विशेष प्रेम केलं असं मला वाटतं. 2024 हे त्यांचं जन्मशताब्दी. त्या निमित्तानं कॅलिफोर्नियामध्ये तिथल्या काही लोकांनी माझ्या ऑनलाईन मुलाखत घेतली. त्यावेळेला काही गोष्टी मी नव्यानं वानखडे सरांसंबंधी वाचण्याचा प्रयत्न केला आणि ते वाचन करीत असताना आणि ती मुलाखत झाल्यानंतर मला प्रकर्षाने हे जाणवलं, वानखडे खरोखर एक बुद्धिमान मनुष्य, जेनियस मनुष्य. पण मला थोडंसं हे जाणवलं की दलितांचे विद्रोही वाङ्मय 78 साली त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मी त्याचे सगळे लेख जमा केले. इंग्रजी लेख होते, त्यांची भाषांतरं वाईचे कुलकर्णी आणि बाबा द्रवी यांच्याकडून करवून घेतली. ते पुस्तक संपादित केले. मला हे जाणवलं की ते पुस्तक जर नसतं महाराष्ट्राजवळ तर वानखडे साहेबांचं काहीच नसतं. मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये भाषणं अशी राहिली. एकत्र त्यांचं कोणालाही काही मिळालं नसतं. पण तो एक दस्तऐवज आहे अभ्यासकांना प्राप्त झालेला. या मुलाखतीच्या निमित्तानं मला असं वाटलं की वानखडे साहेबांना आणि त्यांचं हे जे विचारविश्व आहे ते आपण नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची आज गरज आहे. का गरज आहे? आंबेडकरी साहित्याची, परिवर्तनवादी साहित्याची मोठी वाताहत आज झालेली आहे. परिवर्तनवादी साहित्याचीच नाही तर परिवर्तनवादी चळवळींची वाताहतच सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मला अग्रक्रमानं आणि प्रकर्षाने हे जाणवलं की वानखडे साहेबांचं जे बौद्धिक विचारधन आहे ते आज आपल्याला त्याची नितांत गरज आहे. ते त्या नव्या लेखकांना, नव्या प्रतिभांना, नव्या प्रज्ञांना उपलब्ध झालं पाहिजे. कदाचित त्यातून एक नवी भरती, एक नवी उभारी या परिवर्तनाच्या साहित्याच्या चळवळीला मिळू शकेल की काय असं मला वाटतं. आणि मी आपल्याला हे नम्रपणे सांगू इच्छितो की मी हा निर्णय घेतला की आपण वानखडे साहेबांचं हे संपूर्ण त्यांच्या संबंधीचं लेखन आणि त्यांना नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणारं लेखन आपण संकलित केलं पाहिजे. 65 लेख मला मिळाले. मी काही तुम्हाला मोठा आग्रह केला असं नाही आहे.
उत्स्फूर्तपणे या 65 लेखकांनी लेखन केलेलं आहे. लक्षात घ्या, हा वानखडे साहेबांसंबंधीच्या आदराचा, स्नेहाचा लक्षात. मी काय केलं, किमान 5 पिढ्या अर्जुनराव कस्तुरे बिलिंग कॉलेजच्या जे पहिल्या बॅचचे विद्यार्थी तिथपासनं अलीकडच्या नव्या आज लिहायला लागलेल्या लेखकापर्यंतचं लेखन म्हणजे 5 पिढ्यांचं लेखन मी मिळवलेलं आहे. या पिढ्या काय म्हणतात, पहिली पिढी काय म्हणत होती वानखेडेचं, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी, 5वी पिढी, ही नवी वेगळ्या वातावरणात तयार झालेली वाढलेली पिढी वानखेडे साहेबांसंबंधी काय विचार करतात. म्हणून मी या कृतज्ञता ग्रंथामध्ये जोर कशावर दिला तर त्यांचं जे वाङ्मयीन अशा प्रकारचं लेखन आहे, विचारधन आहे, त्याची मीमांसा झाली पाहिजे. काही लोक सोडले तर बाकीच्याला ते माहिती नसतं, आपल्याला माहिती आहे सगळं. आणि म्हणून मी त्यांच्या वाङ्मयीन आणि सामाजिक आणि सांस्कृतिक लेखनाचा परिचय नव्या पिढ्यांना होईल या पद्धतीचे एक धोरण म्हणत. तुम्हाला एक सांगतो, याच्यामधून वानखेडे साहेबांचा साहित्य विचार, त्यांचा सौंदर्य विचार हा नव्यानं तो किती अपडेट आहे, प्रस्तुत आहे, रेलेव्हंट आहे, हे नव्या लोकांच्या लक्षात येईल. सौंदर्य ही संकल्पना, मी या संकल्पनेला त्यांच्या हे पुस्तकच अर्पण केलेलं आहे की सौंदर्य ही संकल्पना ही स्टॅटिक नसते, ती सारखी बदलत असते परिस्थितीच्या नुसार. या लिखाणाला काय होतं माहिती आहे का, या पुस्तकामधला हा एक भाग, दुसरा भाग आहे त्यांच्या आठवणींसंबंधीचा. या आठवणींमधून इतके वेगळे वानखेडे आपल्याला जे मलाही माहीत नव्हते, ते पुढे आलेले आहेत लक्षामध्ये. नव्या नव्या आठवणी, त्यांच्या व्यक्तिमत्वासंबंधी त्याच्यावर प्रकाश टाकणाऱ्या विलक्षण आठवणी. आणि मी काही गोष्टी नव्याने लिहून घेतली त्यावर. विशेषतः अनिता झेंडे आहेत डॉक्टर, त्यांच्या मृत्यूच्या वेळेला त्या भारतातून त्यांच्यासोबत गेल्या होत्या अमेरिकेला. त्यांच्या मृत्यूसंबंधी मलाही फारसं, ज्याला आपण म्हणतो बारकावे माहीत नव्हते. अनेक लोकांना ते कॅन्सरनी मरण पावले असं काहीतरी समजत होती. ते त्यांना हार्ट अटॅकचा आजार होता. मी त्या मॅडमकडून, डॉक्टर आहेत त्या, त्यांच्याकडून हे लिहून घेतले की मृत्यूसंबंधीच्या त्यांच्या सगळ्या आठवणी तुम्ही लिहा. ह्या लिहून घेतल्या लक्षामध्ये. अशा प्रकारे काही. आणि डॉक्टर सुधीर रसाळ त्यांनी आठवणी सांगितलेल्या आहेत. डॉक्टर प्रभाकर बागले त्यांनी, डॉक्टर जनार्दन वाघमारे, मोठी माणसं त्या काळातली त्यांनी, आणि भालचंद्र फडके आणि राजा जाधव यांचे लेखन. काही उद्देश नाही. या मना वानखेडे सरांचा एक विचारवंत म्हणून सौंदर्य या संकल्पनेचा विचार करणारा, एक पायाभूत विचार करणारा, बेसिक विचार करणारा माणूस म्हणून, आणि ज्याची गरजच महाराष्ट्राच्या साहित्याला आणि प्रज्ञाप्रतिभांना आहे, त्या जाणीवेतून मी त्यांचा परिचय या नव्या पिढ्यांना व्हावं म्हणून हे काम हाती घेतलं. आता याच्यामध्ये बरं का काही त्रुटी राहू शकतात, काही होऊ शकतात, नाही असं नाही. पण त्याबद्दल एखादी चूक राहिली, समजा तपशिलाची चूक आहे, माहितीची चूक आहे, मी महाराष्ट्राची क्षमा मागेन. आणि मला एक वाटतं बरं का की त्या मागच्या पुस्तकामधून दलितांचे विद्रोही वाङ्मय याच्यामधून आता मी वॉल्ट व्हिटमनच्या प्रबंधावरती एक लेख आवर्जून लिहून घेतला. लोकांना हे तो प्रबंधाचं नावही माहीत नाही, त्याच्यामध्ये काय तेही माहीत नसतं. तर मुद्दाम त्या विषयावरती एक आमच्या उत्तम आंभोरेकडून तो लेख लिहून घेतला. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा असं पूर्ण प्रकाशन आपल्याला करता जगेल तितका अर्थात ते करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं बरं का की पुढच्या पिढ्यांमधील
PhD करणाऱ्या लोकांना, संशोधकांना आणि अभ्यासकांना, त्यांना पुस्तकं लिहायची आहेत, त्यांना या निमित्ताने फार मोठं आपण म्हणतो मजकूर किंवा साहित्य किंवा साधन सामग्री ती मिळालेली आहे आणि त्याचा आनंद आहे, तेवढंच समाधान आहे. बाकी काही नको आहे आपल्याला. लक्षामध्ये भावंडांना आपण हा ग्रंथ काळजीपूर्वक वाचा. आणि दुसरं माझं पुस्तक आहे अग्निपरीक्षेचे वेळापत्रकचा इंग्रजी अनुवाद आहे, तो तुम्ही वाचा बघा. मी तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं वानखेडे साहेबांच्या या विचाराच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मनापासून सदिच्छा देतो.